केल्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवरती मोठा परिणाम झालेला आहे। मुंबईतील हवा बिघडली असून मंगळवारी मुंबईची हवा वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे। मुंबईचा हवा निर्देशांक 211 वर पोहोचलाय, तर मुंबई शहरासह उपनगरांमध्ये देखील फटाक्यांचा मोठा परिणाम झालाय। वातावरणावरती त्याचा परिणाम झाल्याचं देखील नोंदवण्यात आलेलं आहे। लक्ष्मीपूजनानंतर मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे। सर्वत्र धुरकट वातावरणाची सध्या निर्मिती झालेली आहे आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 211 वर जाऊन पोहोचलेला आहे। लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं मुंबईत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची जी आतिषबाजी केली आहे त्याचा थेट परिणाम आता शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर झालेला आहे। मुंबईची ही जर स्कायलाईन पाहिली तर आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की ज्या लांबच्या इमारती आहेत त्या धुरकट झालेल्या आहेत आणि कुठेतरी धुरामध्ये हरून गेल्याचं जे चित्र आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। आणि मंगळवारी मुंबईचा हवेचा जो गुणवत्ता निर्देशांक आहे तो 211 इतका नोंदवला गेला असून वाईट श्रेणीमध्ये मोडण्यात आलेला आहे। दिवाळीच्या रात्री फटाक्यांमुळे हवेत सूक्ष्म धूळकणांचे जे प्रमाण आहे ते वाढलेत आणि त्यामुळे सकाळपासून वातावरण धुरकट दिसतंय। नागरिकांनी फटाके फोडताना काळजी घ्यावी, त्यासोबतच 3 ते 4 दिवस मास्क वापरावा असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।